नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि म्हणजे आत्ता आहे ना, सध्या मुरे मासे पकडायचा टाईम झाला आहे. म्हणजे ह्या टायमाला तरी चढलेत की नाही ते अजून माहिती नाही. काल गेलेलो तर थोडेसे मिळाले. तर आज बरीच अशी मंडळी आहे आपल्यासोबत. आई आहे, प्रियंका आहे, गीता मावशी आहे आणि कुसुम आत्या आहे. तर आपण बघूया, पाठ मोडून पण मासे पकडायचे आहेत आणि कोईन लावून. तर ह्या टायमाला किती मिळत आहेत बघूया. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा, सगळ्या बॉटल वगैरे सगळं सोबत घेतलेलं आहे. प्रियंका अजून येते पाठवून. इकडे बघा, प्रियंका पण आली. प्रियंकाला लेट झाला, तिच्या पाय थांबलो इथं. नाही तर इकडे आहे ना, एकटीच चुकायची कुठं. चिखल भरपूर आहे ह्या साईडला. चला जाऊया, गेलेत बरेच पुढं ना. हा चल, कुठून पण चल, इथून पण आहे रस्ता, माहिती आहे. बघूया किती मिळतात, कारण जो आपण शेतामध्ये पाट वगैरे म्हणजे जो पाणी घेतो तो पाट आहे ना एक साईडला, म्हणजे तो पाणी आहे ना एक साईडला असं घालून खाली कपडा वगैरे लावून, जाली वगैरे लावून ते कोलीम आणि मोरे मासे पकडतात. तर ती एक पद्धत आहे, तुम्हाला बघायला भेटेल. जाऊया इथून. बरेच पुढे गेले असतील भाऊ, मला वाटतं बहुतेक पोचले पण असतील. हा कुठून नक्की? तिथून पण नाही, इथून इथून ह्या साईडून, ह्या साईडून इथून हो, ह्या साईडून. एवढ्या जवळचा रस्ता माहिती नाही. तरी किती वेळा आली असेल इथं. हा बघा, पोचलो इकडं वाल्यामध्ये. बघा, हा जो पाणी आलाय ना, हा इकडं बघा असा शेतामध्ये गेला आतमध्ये. तर जेवढे मोरे मासे किंवा कोलीम असते ना, ते ह्याने आतमध्ये शिरते. आणि हा पाणी आहे ना आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे हा पाणी जो तिकडून जातोय ना तसा घालवायचा आहे, आणि तिथून कपडा वगैरे काढून तिकडून पण घालवायचा आहे. म्हणजे इथलं पाणी कमी होईल आणि तिकडचे मासे असे वरती चढतील. अशी ही पद्धत आहे. बघूया, तर आई इकडे आहे ना, टावल्या तोडते. म्हणजे ते टाळे कशाला माहिती आहे, ते आपण इथे बांध वगैरे असं फोडू ना, त्याला लावायला असे क्रॉस, ते असं कापड वगैरे लावतात आणि ती झोंबी होईल अशी. गीता मावशीने इकडं बघा मध्ये यायला काढले दामका लावायला. म्हणजे पाणी, म्हणजे त्याच्यावरती असा कपडा वगैरे लावायला होईल. ते बघा, इकडून पाणी चालू झालंय मस्त जायला. तो पाणी येतोय ना वरून, तो इकडून चाललाय. आणि हा पाणी आपल्याला बंद करायचा आहे. आणि जेवढे मोरे मासे किंवा कोलीम इकडे गेले असेल ना, कोलीम वगैरे, ते असे येईल ह्याच्यामधून. आणि इकडे कपडा लावला त्याच्यामध्ये फिरल. म्हणजे ही पद्धत आहे, टेक्निक आहे. पाणी वाढ ते स्पीडला चालणार. ही पद्धत आहे अशी लावायची. जी झाडाची पानं काढलेली ती अशी कपड्यांमध्ये टाकायचं. झाडाची पानं आहेत ना असे लावलेले आहेत बघा आतमध्ये, फांद्या वगैरे. म्हणजे जेवढे ते मासे वगैरे, आता जेवढे मासे वगैरे शिरतील ना, ते असे त्या फांद्यांमध्ये येऊन असे बसतील. ते बघा, परत असा पलटी करून ठेवलाय त्याच्यावरती कापडा. अजून आहे ना, तो पाणी आहे ना तो कमी करायला लागेल. इकडं थोडासा एकदम पाणी नॉर्मल असा वाटा ठेवावं लागेल. तेव्हा ते तिकडे पाणी कमी झालं ना, तर असे मासे वरती चढतील. बघूया. गेल्या वर्षी आपण अशा पद्धतीने भरपूरच मासे पकडलेले, भरपूर म्हणजे भरपूर. कोलीम जास्त मिळतात आणि मुरे मासे पण. तर बघूया, टाईम मला वाटतं ह्या टायमाला कसं माहिती आहे, माशांचा टाईम नाही झाला आहे, लवकरच आलो आपण. अजून उत्तरांचा नक्षत्र वगैरे जेव्हा महिन्यानंतर आहे ना, असे मोरे मासे कोलीम व्हायला भरपूरच येते. त्या टायमाला भरपूर मिळतात. तर आज आपण ह्या वर्षी लवकरच सुरुवात केली. बघूया मिळतात का, तरी पण ट्राय करून. दगड वगैरे लावून ठेवले आणि अशी रेती वगैरे लावली आहे. खालून जाणार नाही, डायरेक्ट वरती चढतील कपड्यामध्ये. अशी ही टेक्निक आहे. बघूया आता इथून बाजूला हो आपण. हे बघा, इथं कोलिम चढते बघा एक. हे बघा, कोलिम येते बारीक. आलंच नाही, मोठे मोठे आले बघ, खवले आले, खवले. एवढे मोठे खवले आलेले बघा. ते पण चढले असते खवले मासे. तेव्हा कसे चढता येते वरती.
बापरे खवल्यापासून तर थवत आलं बघा. हे बघ बघा मासे चालायची सुरुवात झाली बघा इथे. बापरे हे बघ हे बघा किती यायला लागले. बघ हो किती आहेत बापरे. काढतायत बघ खवले पण गेलं तुला खवले थांबत मग निघतात नाही. काय ना आपण कापडा वगैरे लावून ठेवलाय. बरेच असे मासे पण फिरत आहेत आणि येत आहेत पण तेवढे अर्धे शिरले पण आतमध्ये. कुसुमात्यानी बघा इकडे कोयनी आणल्यात कोयनी लावायला. तर त्या कोयनी पण आपण लावून घेऊ. तिकडे वाल आहे एक मोठी वाल. इकडे लहान पाटा. आईनी पण कोयनी आले बघा तिकडं. आई पण तिकडे कोयनी लावते. ते बघा आईने पण तिकडे कोयनी आणल्यात आणि सीता मावशीने पण आणल्यात. प्रियंका सीता मावशीने पण आणल्यात ना. ते बघा तिघीनी पण आहे ना अशा कोयनी आणल्यात आणि बरेच असे खुबे वगैरे आणलेत बघा. ते तिकडे बघा कोईन लावण्यासाठी आहे ना हे असे खुबे चेचून कोयनीमध्ये टाकायला लागतात. ज्या बॉटल आहेत ना ह्या आणि कुसुमात्याच्या बऱ्याच जुन्या आहेत ना. कुसुमात्या बरेच जुन्या कोयनी आहेत त्या. कमीत कमी 3-4 वर्ष झाले असतील. 5-6 वर्ष झाले. 5-6 वर्ष झाली तिच्या त्या बॉटल आहेत. माशाने पण किती आणले बॉटल? 4 बॉटल आहेत ना. 4 आहेत. सीता मावशी पण 4 बॉटल आहेत. म्हणजे तिघीनी पण बॉटल आणलेल्या आहेत. आई तिकडे वरती आहे आणि सीता मावशी हा साईडला दहायलूच लावतो ना. तर इकडे बघू. हे नंतर आपण उचलू. हा ट्रॅप लावलाय तो. पहिले आपण बॉटल लावून येऊ तिकडं. काय म्हणजे जेव्हा ती बॉटलमध्ये ते खुबे वगैरे टाकते ना तेव्हा प्रत्येक बॉटल अशी हलवून घेते ना. म्हणजे मिक्स होतात त्याच्यामध्ये. दरवर्षी तशीच करते. गेल्या वर्षी आपण होतो आणि आम्ही खेकड्यानं पण गेलेलो आणि बरेच लोक पहिले कमेंट करायचे कुसुमात्याला घेऊन ये परत. त्यावेळेला बघा कुसुमात्या आली. ते केलं जाऊ आम्ही खेकड्यानं पण. रात्रीची खेकडे वगैरे पण भरपूर पकडते. आणि बघा इकडे राजा आपला. तब्येत बिघडले ना माझी. जाम धावतो. तब्येत बिघडले. इकडे बघा इकडे आता. अरे हट 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 चल हट हट. यो 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 आता थोडी घातल्या तर हट हट यो यो यो. मी इकडे पळतो त्याला घेऊन. यो 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 यो. नाही मारलीस तर आणखीन खाता का होईल. यो 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 यो. आणि ह्या 2 कुत्र्यांच्या आहे ना एवढा पटत नाही. एवढा शेजारी घर असून जवळ घर असून खादाघात करतात लगेच. यो यो. त्याला सोडूनच येतो राजाला घरी. त्याशिवाय नाही. पुढे जातो आणि त्याला पाठवून देतो. देणार मासे पण नाही पकडून देणार. चल जा घरी गप चल. गेलाय तो. जायला अशी गॅरंटी पण नाही. बहुतेक येल पण पाठी. प्रियंका मासे बघते येतात काय. बाबा आला इकडून. आता तू भांडण कर फक्त. आला परत. ते ह्याच्यावरती का तेव्हा कुसुमात्या तिकडे कोयनी लावते बघा आणि तिकडं पण लावते ती बघा. किती एक लावलीस का 2? यो 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 यो. अशी बॉटल पाण्यात लावले त्याच्यावरती अशा 3 दगडी ठेवायच्या म्हणजे बॉटल वाहून नको जायला म्हणून. आणि आता तरी सध्या आहे ना खाली तोंड करून ठेवायला लागतात बॉटल. कारण का माहिती आहे पाणी जो आहे ना मासे आहेत ना ते खालनं असे वर चढतात. कुसुमात्या तिकडे पण लावतो तशी. हिच्या 2 तयार झाल्या तिकडे खाना टाकून वगैरे. किती लावल्या 2? 2 लावल्या. 2 ह्या आता नेतो. अजून 2 लावायच्या आहेत.
तर डायरेक्ट आहे ना आपण बॉटल काढते वेळेस बॉटल काढते वेळेस दाखवू. बघूया किती मुरे मासे मिळत आहेत. तर ही पद्धत चांगली आहे मुरे मासे पकडण्याची. आणि मुरे मासे ह्या टायमाला खायला आलं भारी. भाकरी वगैरे असते ना तर भारी लागतात खायला. बघूया मुरे मासे आज किती मिळतात आपल्याला. त्याच्याच बाजूला तिथं मावशी पण झालेली आहे कोणी जवळ लागले काय कोणी पण येते. ते 10 मिनिटं झाले असतील लावून 5 मिनिटं. आता लावलेले कोई नाही कुटुंबात बोलते उचलून बघतो पहिले मासे येतात त्या इथं जवळच लावलेले बघा झाडाच्या वगैरे. आलेत एक दोन काहीतरी आहेत. लगेच उचललेली कोई नाही कमीत कमी 5 मिनिटांनी लगेच. तरी पण आहेत ते बघा त्याच्यामध्ये. एक वाटते तरी पण बघा 2-3 आलेत. आणि असे जे लहान लहान खेकडे असतात ना त्यांच्यावरती जास्त मासे येतात. जास्त येतात. त्या खुब्यात टाकलं ना हा हे बरं येतात. खुबे आणि खेकडे असे मिक्स करून टाकायचं. त्यांचं बारीक वाटण करायला लागतं. तांगड्यांचं वगैरे असं वाटण करायचं. त्या कपड्यामध्ये असे बरेच मासे येतात बघा. मुरे मासे पण आहेत, खवले मासे सर्व मिक्स होते बघा. यो 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 जेवण येते आता बी येते. असं तर भरपूर येतात ते बघा. ह्याच्यामध्ये आहेत ना असे भरपूरच मासे शिरत आहेत आतमध्ये. खवले आणि मुरे मासे सगळे मिक्स आहेत. आणि जसं पाणी कमी झालं आहे तिकडे तसे मासे सगळे वरती चालले आहेत. तर बघूया त्याच्यामध्ये थोड्या वेळात उचलू आपण. कारण भरपूर असे मासे शिरलेले आहेत त्याच्यामध्ये. आता जो तो लावलेला ना कपडा तो काढतायत बघा. बघूया किती मासे आहेत त्याच्यामध्ये. हो ते खवले मासे भरपूर असतील. ये वरती तिकडं पिशवी कर. आता आले गेले बापरे बघा मुली आहेत भरपूर. भरपूर आले. हे काय भरपूर आहेत. बारीक मासे आले, मुरे मासे आले. सगळे मुरेच वाटते खवले नाही आले त्याच्यामध्ये. हे बघा सर्व मिक्स आहेत. खेकडी पण आले. वर जाईल सगळं मासा. तिने माशाला बघा असं टोप्या बनवलेला आहे. आणि ह्याच्यात ठेवू आपण. डबे आणलेले आहेत ना ते सेपरेट म्हणजे आज जातो काही आध माणसाला चिकता घे बाई आवर मस्त राहिले ह्याच्यावर. त्या माशाची बारीक परा. परत आले बघा जवळ इकडे भांडणं करायला. राजा गप्रा भांडणं करायची नाही. तर इथून जाऊ आपण पहिले जे कोयनी लावल्यात ना त्या कोयनी काढून घेऊ. बघूया कोयनीला किती मिळतात. ह्याच्यात तर आपल्याला मिळाले मासे अजून मिळतील ह्याच्यानंतर. ते आहे ना जाताना काढू. तर आता बघूया पहिले आपण कोयनी उचलून बघूया. चला आईने आहे ना त्या साईडला कोयनी लावल्यात. त्या साईडला कसं माहिती आहे तिकडून मासे आहेत पण पाणी भरपूरच कमी आहे. त्याच्यामुळे त्या साईडला शक्यता कमी आहे मासे मिळायची. तर तिला मिळतात थोडी मिळतात. तर ह्या दोघींनी इकडे लावलेत ना मोठ्या वलमध्ये. तिकडे जाऊन बघूया त्याला कोयनी उचलून. तर इकडे जाऊ आपण कोयनी उचलून बघूया किती मिळतात. आहेत काय होत आहेत बरे आहेत. हिच्यामध्ये आहेत थोडे.
तुझ्यात आहेत एक दोन आहे, तुझ्यात बरेच आहेत. आणि असे मासे यायला लागले ना, अजून टाईम नाही झाला त्यांचा. अजून मला वाटतं अजून पुढचा नक्षत्र एक जायला पाहिजे, उत्तराचा नक्षत्र. त्याच्यामध्ये भरपूर मासे येतात, पूर्ण कोईन भरते पण एवढे मासे येतात. यांनी सगळे कोयनी इकडचे उचलून घेतल्यात. बघूयात की ह्या कोयनीमध्ये किती मासे आहेत. ह्याच्यात बरेच आहेत. तिथं गीता मावशी कोळी उचलते आणि तिला मासे बघूया किती मिळालेत. हे बघा एवढे मिळालेत. ह्याच्यात ना आलेत आलेत बरेच आहेत. असं व्हायला पाहिजे. तिकडे पण आले बारे. चला शेवटचे उचलत आहेत. शेवटच्या ह्याच्यात बघूया किती. तरी पण टाईम नाही झाला आहे, टाईम बिलकुल नाही झाला आहे. कमीत कमी 10 मिनटं. मागाशी भरपूर टायमाने उचललेले, पण आता 10 मिनटच झाले असते. आता 10 मिनटच झाले असतील जेवण. आता हो किती मिळालेत, मागाशी मिळाले तेवढे कमी कमी असतील ना आता, कारण मागाशी भरपूर उशीर ठेवलेला आपण. कोलिम आहे व जाडा कोलिम आहे व. कोली माहीत भरपूर. का पाणी कमी केलं सपले का पाणी सोड येतील आणि लावलं तर पाणी सोड मग पाणी सोड. हे बघा आता पण एवढे मिळाले, बरेच आहे. तरी कोलिम पण आहे बघा. ही कोलिम ही अशी भाकरीसोबत वगैरे भारी लागते खायला. कोलिम भारी लागते खायला. हाय जाडा कोलिम मॉप सोड किती एकदाच जाऊन दे. येतील मॉप जाऊन दे. कोले मासे मुरे सगळे टोटल किती मिळाले ना, बघा भरपूरच आहेत मोरे, बऱ्यापैकी आहेत मोरे बघा. चला मित्रांनो, इथून निघूया आपण. परत एकदा लावत आहेत ते असे भरपूर टाइम थांबण्यात अजून. तर आपण जाऊया, मी आणि प्रियंका इथून निघालोय. जेव्हा जास्त भेटतील ना तेव्हा आपण घरी रेसिपी वगैरे दाखवायची. अजून टाईम आहे, अजून कमीत कमी महिना जायला लागेल. त्याच्यानंतर असे मासे मुरे मासे कोलिम असे भरपूर मिळतील. तर ह्याच पद्धतीने आपण पकडणार आहोत आणि घरी जाऊन मस्तपैकी बनवणार सुद्धा आहोत. तर चला, ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.